आवडले तर बसते 4 वाजता मुलं येते तोपर्यंत मोबाईल बघते. सक्षमला बोलून आण पण. अरे पोरगी रिक्षात एकटीच आहे. ते सक्षमला आणूस तर 5-7 मिनिटं कसे जाते. जाऊन बसू काय तिच्यापाशी. अरे ती लहान आहे तसले काही नालायक चाळे नको करू. हो ना मग ती लहान आहे तिला काय कळणार आहे. झालं रे ती तुझ्या भाचीच्या वयाचे तसले काही नालायक चाळे नको. अरे म्हणतो काय आहे तिला काहीच कळणार नाही. ऐक माझं त्याचं नको ऐकू. ऐक तू माझं ऐक. मग कितीला गेली शाळेत? 4थीला. Good touch. Bad touch. Good touch. आणि Bad. अरे ए ए माझ्या मैत्रिणी बरोबर असं झालं होतं. तिनं नाही कोणाला सांगितलं, पण मी माझ्या मुलीला हे सगळं शिकवणार. बोट टच, पॅड टच हे सगळं शिकवणार. ही जायला दप्तर फेकायची. तुला माहित ना दप्तरची जागा. नाही 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 माझं काहीतरी चुकतंय. मी तिच्या संग असं नाही बोलायला पाहिजे. तिच्या मनातलं ती मला कसं सांगल तर मला चांगलंच बोलावं लागेल. इकडे बाळा. आज डबा खाल्ला? पूर्ण खाल्ला? आज काय काय शिकवलं शाळेमध्ये? मला का नाही सांगितले? अरे वा, मम्मी आज मला माझ्या मैत्रिणी सारखंच बोलायलीये. बाळा, मी तुला काही सांगणार, काही गोष्टी सांगणार आहे, ते लक्षात ठेव. असं केलं गुड टच, असं केलं गुड टच, सैन्यान केलं गुड टच. बाळा, मी तुला काही गोष्टी सांगणार आहे. जर तुला बाहेर कोणी असं टच केलं, मला नाही तर पप्पाला सांगत जा. होय? असं केलं बॅड टच, बॅड टच. असं केलं बॅड टच, असं केलं बॅड टच. नमस्कार. आम्ही हा व्हिडिओ आई तुळजाभवानी सामाजिक प्रतिष्ठान मार्फत बनवलेला आहे आणि याचा उद्देश असा आहे की आपण आपल्या मुलांना गुड टच बॅड टच बद्दल माहिती द्यावी. जसं आम्ही आमच्या लेकरांना शिकवलंय गुड टच बॅड टच बद्दल, तसं तुम्ही तुमच्या लेकरांना शिकवा. धन्यवाद.